मला एकदा भूक लागली बरं का बरं पाहून कोटरावना मी थांबणार नाही मी सगळं सोडून जाईल घरी निघून सगळं भूक लागली ना मला गावापेक्षा काय तुझं पोट महत्वाचं काय सरपंच आजच्या सगळे वाळू नेऊन टाकायची आणि का मी लक्ष घातलंय म्हणून ही होत आहे नाही तर झालं नसतं तुमच्या ज्याने माझ्या पुढाकाराने झालंय सगळं तुमच्या पुढाकाराने तुम्ही जावा पिंचा असताना वडापाव पाठवून द्या मी बघतो नाही कुणी येऊन त्याला आलेला सगळं करू आपण काय प्यायचे कारण आहे घरी चालवले एखाद्याला फास्टून ठेवील की हो थोड्या वेळाने तुम्हाला वडापाव आणायला होतो जेवाय पण आणा सगळ्या गाड्यांना आणला बाळासाहेब पण नुसतं मिळू ना सरपंच सोडून सगळ्या गावात ही बोबाट झाला पाहिजे रामभाऊनी पुढाकार घेतलाय रामभाऊ मुळे ही होत आहे म्हणजे आम्ही सांगू सगळ्याला पण आम्हाला जेवाय पहिला आणून दाखवणं आहे ना दाडसाचं दुसरं नाव म्हणजे रामभाऊ काळजी करू नका सरपंच रामभाऊ त्यापलाच एका पुढे न्यायचं बघतो आता आपण तुला तर माहिती ना सगळं केलंय तो काय करतोय त्यापलाच नाव मोठं करायसाठी करतोय स्वार्थ बघतोय तो नावासाठी आपण बी डोकं चालवायचं सारखा तो आडवा येतोय तुम्ही मी सांगतो तसं करायचं 4 खापा माझ्या घरी 4 खापा तुमच्या घरी राहिले तर बघू मंदिराला टाकायच्या वेळी आपला स्वार्थ सोडायचा गाव मोठा झाला तर बाकीचं बघू नंतर बाळासाहेब किती खेपा टाकल्या मी 4 खेपा टाकल्या रामभाऊच्या डॉक्टरने 4 खेपा टाकल्या हा रामभाऊ आता वाळूचं मार्गी लागले आता बांधकाम मात्र चालू झालं पाहिजे पटकन सिमेंट आलं लगेच तुम्ही बांधाय चालू करू उद्या तुम्ही काळजी करू नका का नाही कडे बरं झालं काय बोला काय माहितीये का पटापटा उरका आम्ही जेवून येतो आणि कोण जर आडवा आलं आडवा करायचा वाळू काय कोणाच्या बापाची नाही वर मी हँडल केलंय सगळं मारील हिट आले कोणाला पण नदीतच बुचकळून काढेल कोण काय म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका बाळासाहेब तुम्ही इथंच आहे ना मी तुम्ही बिंदा जावा बाळासाहेब असताना घासे द्यायचा कोणाचा व्यवस्थित हँडल करा तुम्ही जेवण हे करा माझा बेटा बाणा घरी रे तुम्ही नाशक्या धाब्यावर आणतील की काय मारते ना घरचं खाणार नाही डिझेलचं काय जरी फोन कर मला फक्त फोन करतो कमी पडत काय अडचण येऊ देत नाही 2 मिनिटं त्याला खाया घातलं का जेसीबीच्या ड्रायव्हरला हो घातले वडापाव त्याचा मागा तुम्ही चला बघतो काय करायचं माझ्या मार्गदर्शनाखाली होईल सगळं मारीन जिथं नदी हॅलो नदी कसली ही आपल्या नदीतली वाळू म्हणजे 1 नंबर आहे तालुक्यात ना असली वाळू अरे का का पळते पूजा काय बन काय सर काय चाललंय पळापळी काय काय चाललं काय तुमचं काय नाही पूजा सांग रे त्यांना हो साहेब का आलाय तुम्ही तर तुम्हाला माहित आहे का इथं आमच्या गावात रामभाऊचं किती वजन आहे किती वट आहे ते खुशालवाने आलाय नदीला तुम्ही त्यांची परवानगी किती साहेब तुमचं ही वागणं बरोबर नाही भावने जर महसूल मंत्र्याला जर फोन केला ना तर हित तुमच्यावर जाईल हित तुम्ही याद ठेवा मी पहिलवान माणूस आहे
तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या भावचा गावात लय वट या. काय बरोबर कळतं तुमच्या लक्षात आलं ना? आता घरी या आणि पाहुणचार करून जावा. हा शेतकरी रावसाहेब मी म्हणत होतो यांना वाळू काढणं चांगलं नाही. घेऊन आले ते रामभाऊ पाटील सुभाषराव अध्यक्ष. ताब्यात घ्या सरपंच, हे सगळे वाहन ताब्यात घ्या. ह्यांना अटक करून आतमध्ये ठेवून द्या. गुन्हा दाखल केला पाहिजे ह्यांच्यावर. ही कुत्री रामभाऊ पाटील घरी गेले ती गरीबाची लोकांची लेकरं दानाला दिले ती. हॅलो रामभाऊ, लय मोठा गोळ झालाय. ए अरे तोंडे धरून का बसला? काय झालं रे? असं छाती काढून बोलू नका. पदक मिळवल्याकडे काय गोल्डन मेडल नाही मिळवलं तुम्ही. अरे पण झालंय काय नीट सांग की. कुठं बोंबलत गेलता? पैसे राहिला होता महिनाभर. तवा घरनं येतो जेवण तुम्ही वाळूचा बागा म्हणून आमच्या जीवावर सोडून गेला दादा तिथं. अरे एक जबाबदारी दिली तर नीट पार पाडू शकत नाही. खुशाल लागा तुम्हाला पोलिसांनी ताणलं, मला कळलं. किती चुकीची गोष्ट आहे. गावचा प्रतिष्ठित नागरिक या नात्याने मी तुमच्यावर काही जबाबदारी सोपवायची का नाही सुभाषराव? ओ शहाणे, प्रतिष्ठित म्हणल्यावर तर मारला पुतण्याला तुमच्या. यांनी सांगितलं भाऊ माझा प्रतिष्ठित म्हणून आणि मग मारलंय. घना भाऊ, मी त्यांना सांगितलं आमचं भाऊ गावातलं लय प्रतिष्ठित माणूस आहे. भाऊचा महसूल मंत्र्यांपर्यंत हात आहे. त्यांनी लांबडा हात करून ठोका घातला मला. मग तर अरे घना, त्यांना असं वाटलं असेल हा रामभाऊचा चुलत पुतणी आहे किंवा नाही, नाही. भावकीतला माणूस आहे. नाही भाऊ, मी त्यांना सांगितलं मी सक्काच पुतणी आहे म्हणून. किती नीच माणूस आहे हो, नीच. स्वतःच्या पोराला मारलं हसला असता कसा, ए- पुतण्याला मारलं हसा ए येते. बाळ्या, आमच्या घरात भांडणं लावायचा प्लॅन करतो काय? भांडण नाही, मी सांगितलं दुपारी तू वाटणी माग म्हणून. नीच हा माणूस नाही, सरपंच आहे. ऐन कामाला पळून गेला सरपंच. आणि रामभाऊला काय दोष देताय तुम्ही? का रे उजा वाचा बसली का तुझी बोल की? त्याला कानाखाली मारल्यापासून उशिराच ऐकायला लागले. उद्या आमिरने हाक मारली तुला. काय म्हणतात ती बघ. काय सांगू रामभाऊ, डोक्यात नुसतं चिंग करते, दुसरं कायच ऐकाय नाही. अरे इतका मार खाण्यापेक्षा नालायक माणसांनो तिथं माझी नीटनीटकी ओळख तुम्ही सांगायला कमी पडला. सांगा सुभाषराव. रामभाऊ, इथे एक तर मला टेन्शन आलंय, वाहनं कशी सोडवायची. आणि तुमचं काय लावलंय वही? एक तर म्हणे गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी, आणा ना इंटरनॅशनल पुढारी तर वाहनं सोडवून. उद्या ना तहसीलदार फोडा कसा थायथायट करतो रामभाऊ बघा. अहो रामभाऊचं काय वजन आहे उद्या कळायला पाटील तुम्हाला. गेलाय सरपंच पळून राहणार. अहो रानात गेलेत. होय, देव सगळ्यांना बुद्धी वाटत होता तेव्हा तुम्ही काय हजर होता काय? ए बाळ्या, काय म्हणतोय? कालवाच करू नका तुम्ही तर. बघ. भिकारी एक नंबर तुम्ही. ए बाळ्या, हा. तुझ्या तुला पोलिसांनी चोपला त्याच्यावर माझा राग काढतोय रे. पुतण्याला मारलाय माझ्यापेक्षा. मला तिथं वा- जाते. बाळ्या त्याला वळखला नसल. गणा मी आहे ना. भाऊ, मी त्यांना सांगितलं जर भाऊच्या कानावर ही गोष्ट जर कळली की रामभाऊच्या पुतण्याला मारले तर दंगल होईल. म्हणलं दंगल मारा. अरे आता कशाला मी काय सुभाषराव आत्ताच बोलू? काय जे घडल ना ते उद्या घडल. काय घडल ते घडल. मला जर धरण्याचा प्रयत्न केला ना माझ्या इतकं वाईट नाही नाही. नाही, तिथं तहसीलदार साहेबाच्या समोर नका असा हात नाचू. बघा की काय होतंय शेजारच्या उद्या. गावात त्यांनी वाळू तस्करांच्या बोटी जिलेटींना उडवून दिले त्या. आपली वाहनं देतील उडवून. तुम्ही थोडं नमतं घ्या. ती लेडीज तहसीलदार इतकी खतरनाक आहे. मग एक तर म्हणत होतो
होतो परवानगी घ्या म्हणत होतो का नाही बाळासाहेब आपण दोघंच म्हणत होतो सुभाषराव मी म्हणलं हीच एक कमी बुद्धीची असतील त्यांच्या तुम्ही नादी लागला तुम्ही तिथे ट्रॅक्टर वंदात घातलं आम्हाला काय माहिती सामाजिक काम मंदिराचं ठेव. म्हणून मशीन नेलं हे बलभीम पाटील साध्या होता रामभाऊला अहो पण तुम्ही ट्रॅक्टर तरी घेऊन यायचं ना घरी पाटील ताब्यात अहो, दिलं. एक सांग का हे पोरच त्या पोलिसाला काहीतरी आडवं तिडवं बोलली असतील दिली असेल 2-4 ठोकर आम्ही चालू तर आम्हाला भेटचं नाही कोणाला म्हणून आम्ही काय केलं लवाळ केलं भाषा वापरा ना तुम्ही आम्ही काय केलं पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं उलटा बोलून आलो आणि ती नदीत आली माराय आम्हाला अरे नदीत गेलो म्हणजे काय चूक झाली का सुभाषराव आपलं गाव आपली नदी आपलं वाळू आपलं मंदिर आपल्या गावची माणसं चपला टाकेल नदी की मालक ते इथं तहसीलदार तुमचं काय समजलं त्या नदीत सकाळी जीव तोडून अध्यक्षांनी मी सांगत होतो तुम्हाला की नदीला तिथं मालक असतो तहसीलदार असतो प्रांत असतो कलेक्टर असतो तुमच्या बापाची नदी तिथे गेला ए बाळ्या मला माहित आहे कोण काय असतं तहसीलदार प्रांत कलेक्टर ह्यांचा जरी अधिकार असतो ना तर त्यांच्यापेक्षा जास्त गावावर आपला अधिकार असतो ओ शहाणे हा. शहाणे इथं जे छाते काढून बोलतात ना तहसीलदार प्रांत ह्याच्यापाशी गेली ना अशी सापागत खाली मान घालून चालते. उद्या कळल बाळ्या तुला रामभाऊचा काय हिस काय सुभाषराव काही घडू शकतं आणि हो सरपंच आला नाही ना त्याला मी आता सांगणार आहे खाताला जायच्यात माझे अंगठे पडले बरं असू द्या रासा किती अंगठ्या गेल्या चांगलं सामाजिक काम करताना त्याला सरपंच भर नाही नाही. ए, सरपंच कुठे अरे माझ्या पोरांवर सुभाषराव काय करा माहिती का ह्या रामभाऊवर तुम्ही जाऊ नका का माहिती का ही नाचायला लागलं ना तहसीलदारला प्रांतला इतका अधिकार असतात वाळू नदीत पकडताना गावली ना 7-12 बोजा चढवतात तुम्ही शान सुरत जा एकटं आणि ती वाहनं सोडू ना हे घाण करून गावात घाण करून मालक माणूस. ए नासक्या माणसा तर माझ्या दारात येऊन मला तत्वज्ञान शिकून अरे रामभाऊ माझे इंटरनॅशनल पुढारी तुम्ही गरबागरीत होऊ नका अहो, तुमची जी शिबी ना हो का अशी चुटकी वाजवस्तवर सोडवून आणू मी सांगतोय त्याचा निराव असतो आपल्या गावाला गौण खनिज अनुदान त्याचं मिळतं तेव्हा मी नाही का 10 वर्ष झाली बरं आता काय करायचं मला सांगा जिथं जाईल तिथं घाण केली तुम्ही दोघांनी पाटील हे रामभाऊ ए शान्या तुझा ठोका पडले की आमच्या वानू नको सुभाषराव माझं नीट ऐका माझ्या खानदाने जायचं आज कुणाला अजून नीट का कळला नसेल सरपंच हिथं गेलाय ना आमच्या पोरांवर ताडाका बसून त्याच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही निरोप पोचवा सगळी आज्याकडे आणि बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करून झाली 35 एकरी केली त्यांची हे ब्यावलं ते राहिलेली 5 एकर फुकी एक एकचा नादच पुरा करेन महसूलला बी कळेल रामभाऊच्या शेतीची पावर काय आहे. रामभाऊ तेवढी ट्रॅक्टर आणि मशीन आणू आणि मग बघू या बरं का सुभाषराव त्याच्यावर त्या तोडगा कुत्र्यांनी काय केलं माहिती का विरोधातली जी मी म्हणतो ना आपल्या जवळ करू नका या सरपंचांनी ह्या साध्याने त्या खपाच्या घरी टाकून घेतल्या द्या हे पटलं का तुम्हाला अहो पण तिथं जागा नव्हती म्हणून आम्ही तिथं टाकली राव. तुमच्या दारात ठेवली का म्हणून वाळू अहो उद्या उचलून आणता येईलच ना बर भाऊ त्या साहेबाला तुम्ही सुट्टी देऊ नका मला एक संघ 2 चापटे मारलेत राव त्यांनी सुट्टी देऊ नका अरे बाप आहे त्या तहसीलदार माझे ते मॅडम आहे अजिबात चालत नाही त्याच्यापाशी असलं मॅडम पाशी भाऊ मुख्यमंत्र्यांना फोन लावा उद्या उद्याच्या काय उद्या. घडेल हे मलाच सांगता येणार अहो काय घडवू नका आपली वाहनं आणायच्यात मी काय म्हणतोय ऐका बरं का तुम्ही चुलत पुतणे ना मेंदू नाही तुम्हाला मेंदू ए बाळा एमपीएससी आयपीएससी अधिकारी झाल्यागत करू नको तुझ्या अक्कल किती ना गाव लेवल मध्ये ठेव इंटरनॅशनल पुढारी काय असतो गाव लेवलचा पुढारी काय असतो तुम्हाला माहित नाही उद्या कळत तुम्ही बघ चाल वाद घालू नका एक काम करू घ्यानून एक काम चप्पल करू. काढतोय एक का करा. आपण उद्या मी तुम्ही आपण चौघ आणि सरपंच घेऊन ह्या रामभाऊ तिथं जरा नम्रपणे बोला हा. मॅडम खूप रागीट आहे बरोबर आहे. नाहीतर लगेच तिथं होईल त्यापेक्षा बरं नम्रपणे का? बोलू आणि माणूस सोडवून आणू सुभाषराव त्या तहसीलदार मॅडमने चांगलं काम केलंय म्हणून पुरस्कार मिळतोय आणि तुम्ही जर ही असली कल्पना घेऊन गेला ना आपण तुमची 7-12 बोजा चालवतात त्या मॅडम बर हे घेऊन जाऊ नका तुम्ही नाशिक नाही. नाशिकला. जगात इतकी इडी बघितली पण ह्या चुलता पटणे इतकी इडी कोण जगातच नाही फायनल शेवट तुमच्या नंतर संपलं अतिशाणे उद्या कळेल रामभाऊची पावर काय येते तिथं शेपूट घालून जा ना अरे यो. अरे तू ना डबक्यातनं बाहेर या रे नका पावर दाखवू उद्या हा. नम्रपणे बोलू उद्या रामभाऊ अध्यक्ष बोलतात तसं करू जावा उद्या काय घडेल मला सांगता येणार नाही तुम्ही जावा काही घडू शकतं चला भिकाऱ्या ए कुणाला थांब तुझ्या मारल्या तुझ्या बेकाऱ्या कुणाला